हॅलो, हा साहेब, हे बघ बैठकच चालू आहे, तुमचंच भाषण चालू आहे, तुमचंच नाव घेतले. हे काय ती पांगरीला आलो सर, ते ग्रामीण रुग्णालयाच लाईव्ह चालू आहे साहेब सगळं. बोला जरा, स्पीकर ऑन करतो मी. आपलं पांगरी ग्रामीण रुग्णालयात आपण वाढ करतोय 30च्या ऐवजी 50 बेड आणि ट्रॉमा युनिटला 30 बेड होते साहेब. हा बोला साहेब, मी लाईव्ह चालू आहे. स्पीकर ऑन करतो. हा बोला साहेब. आज खरं तर भाऊच्या माध्यमातून मला संधी मिळाली. आताच पिंपरी चिंचवडच्या महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन करून मी आलेला 3 दिवस या ठिकाणी ते चालू आहे. कालच भाऊनी माझ्याकडे आपल्या पांगरेच्या दवाखान्याविषयी प्रस्ताव दाखल केलेला आहे. त्यांनी सांगितलं की ह्या ठिकाणचा जो श्रेणीवर्धन करायचा आहे 30 खाटाचं 50 खाटा, ते कालच भाऊंचं पत्र मला मिळालं. कालच त्याच्यावरती आदेशित केलेलं आहे. येत्या शुक्रवारपर्यंत पुढच्या प्रस्ताव माझ्याकडे अगदी डीडी कडून सगळं संपूर्ण परिपूर्ण प्रस्ताव माझ्याकडे येईल आणि पुढच्या आठवड्यात आपल्या त्या रुग्णालयाला 30 खाटाच्या ऐवजी 50 खाटाचं श्रेणीवर्धनची मान्यता तात्काळ देण्यात येईल. कारण भाऊच्या माध्यमातून प्रचंड मागणी अगदी लावून धरली होती. बार्शीतल्याही बाबतीतल्या काही गोष्टी माझ्या कानावर त्यांनी घातलेल्या आहेत आणि आपल्या दृष्टीनं बार्शी तालुका संपूर्ण आरोग्याच्या दृष्टीनं परिपूर्ण आणि त्याला संपूर्ण सहकार्य, अपग्रेडेशन असेल, साहित्य असेल, डॉक्टर्स असतील, परिचारक असतील, सर्व उपलब्ध तुम्हाला येत्या महिन्यामध्ये संपूर्ण सहकार्य केलं जाईल आणि त्या पद्धतीची परिपूर्तता माझ्या खात्याकडनं केलं जाईल. हे आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून भाऊला मी आश्वासित करू इच्छितो. आणि ऑनलाईन का असेना, पण भाऊनी मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी समस्त पांगरीकरांचं आणि आपले बार्शीचे लाडके आमदार, माझे खास मित्र, माझ्या भावासारखे राजाभाऊ राऊत यांचं आभार व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.